वसा जनसेवेचा। भारत अमेरिका प्रस्तावित कृषी व्यापार कराराच्या विरोधात खामगाव येथे काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले। या करारामुळे देशातील कृषी क्षेत्र आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत हा करार तत्काळ रद्द करण्याची मागणी केली। प्रस्तावित करारामुळे कृषी उत्पादनावरील आयात शुल्क कमी झाल्यास अमेरिकेतील अनुदानित व स्वस्त उत्पादने भारतीय बाजारात येऊन स्थानिक शेतमालाचे दर घसरतील असा इशारा देण्यात आला। यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते असेही सांगण्यात आले। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कृषी क्षेत्रावर होणाऱ्या परिणामाचा सविस्तर अहवाल तयार करावा, हमीभाव व बाजार समिती व्यवस्था कायम ठेवावी, तसेच दुग्ध व कुक्कुट व्यवसायासाठी संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या। आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करण्यात आली। या मोदी सरकारचं करायचं काय? शेतकरी शेतमजुरावर अन्याय करणाऱ्या या सरकारचं करायचं काय? महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस द्वारा पूर्ण महाराष्ट्रामध्ये यूएस ट्रेड डील रद्द करावी व शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा याकरता सर्व ठिकाणी सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे। आमचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी आम्हाला आदेश दिले आहेत की तुम्ही प्रत्येक तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर आंदोलन केलं पाहिजे। भारताने जे नवीन यूएस ट्रेड डील आता अमेरिकेसोबत केली आहे, ती ट्रेड डील लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांना कुठलाही चांगला भाव त्यांच्या उत्पादनांना भेटणार नाही व अमेरिकेमध्ये जो माल पिकवला जातो तो भारतामध्ये आणायला आयात शुल्क त्यांनी शून्य केलेली आहे। ती केल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होऊ शकतं। त्यांच्यावर फार मोठी आर्थिक संकट ऑलरेडी असल्यामुळे त्यांना ही ट्रेड डील रद्द करावी असं आमचं म्हणणं आहे व शेतकऱ्यांना जो त्यांनी हमीभाव कबूल केला होता मोदी गव्हर्नमेंटने तो दिला पाहिजे, त्याकरता आम्ही सत्याग्रह आंदोलन करत आहे। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।